काही नागरिकांशी मी चर्चा केली, की त्यांचं म्हणणं असं होतं, की सत्यजित तांबे जे आहेत त्यांच्याशी संपर्क करायला आम्हाला अडचण येते. विचारलं कसली अडचण? तर ते बोलले, की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट लवकर होत नाही. त्यांच्या पीएनशी कॉन्टॅक्ट करावा लागतो. त्यांना मेसेज करावा लागतो. लवकर उत्तर मिळत नाही. म्हणजे तुम्ही त्यावेळेस त्यावेळेस पण तोच प्रश्न होता, की कॉन्टॅक्ट लवकर होत नाही. शहरातले काही लोक आहेत त्यांच्याशी पण चर्चा केली, की आता मला त्या गोष्टीला सामोरं जावं लागलं, की ते बोलले त्यावेळेस पण ती परिस्थिती होती. म्हटलं कुठं काही झालंय का काही चेंजेस? पण आज पण तीच परिस्थिती आहे, की त्यांचं म्हणणं असं, की तुम्ही मेसेजवर जास्त बोलता, की पहिले एस-एम-एस करा आणि मग कॉन्टॅक्ट करा. माझ्यापर्यंत पोहोचायला कोणालाही अडचण नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्याकडे मित्रपरिवार आहे. कारण की सेम मुद्दा ह्याच्या लोकसभेमध्ये पण होता. सुजय विखेंशी पण संपर्क करायला नागरिकांना अडचण यायची, त्रास व्हायचा. ते म्हणजे कॉल लवकर घेत नव्हते. त्यांना मेसेज करावा लागायचा. नाही, मला बाकीच्यांचं माहिती नाही. पण मी एवढंच सांगतो, की मी 100% 24 तास मी लोकांसाठी उपलब्ध आहे आणि माझा फोन जरी लागला नाही किंवा मी जरी कुठं बाहेर असेल किंवा बिझी असेल, तर एक यंत्रणा इथं आहे, की ती बरोबर माझ्यापर्यंत निरोप घेऊन येते आणि त्याच्यावर ॲक्शन होते. माझ्यापर्यंत आलेलं काम हे तडीच गेल्याशिवाय मी लोकांचा पाठपुरावा करतो. माझ्या कामाची पद्धत अशी आहे, की एखाद्याने जर मला काम सांगितलं, तर त्याला उलटे 4 फोन मीच करतो. तुझ्या कामाचं काय झालं? तुझ्या कामाचं काय झालं? ही माझी कामाची पद्धत आहे. त्यामुळं मला असं वाटतं, की जे माझ्या संपर्कात येतात ते निश्चितपणे ते समाधानी असतात.